दुष्ट काढून गेले काय? विठाला विठाला नाथ महाराज या अभंगातून संत संगतीचं महत्व सांगतात. अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पशा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, पुण्यभूमी पावन क्षेत्र या वाघाडी नगरीमध्ये चालत असलेला भव्य आणि दिव्य स्वरूपाचा ज्ञान यज्ञ सोहळा. या ज्ञान यज्ञातील आजची ही 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी, वाघाडीकर, समस्त आयोजक नियोजक या कमिटीने मला या आजच्या दिवसाची दिलेली कीर्तन सेवा काही दिवस पहिल्या दिवसाची होती आणि त्यांना काय वाटलं, आता महाराजाला हळूहळू आपण पुढे ढकलू हळूहळू आता पुढे ढकलू. आज 4था, उद्या 5वा, पुन्हा 6वा आणि हळूहळू गेट आउट असं मनात आलं त्यांच्या. काही नाही, पहिला केला काय आणि 7वा केला काय महाराज. पण त्यांच्याच मनाने त्यांनीच मला फोन केला, महाराज फक्त तुमचं सांगा आमच्या सप्त्यामध्ये कितवा दिवस घालायचा. म्हणलं 10वा सोडून कितवा बी घाला. त्यांना म्हटलं काही हरकत नाही, जी तारीख तुमची रिकामी राहील योगायोगाने ती मला देऊन टाका. ठीक आहे. म्हणून या सर्व कमिटीने मला दिलेलं हे आजचे निमंत्रण. आणि मी नेहमी सांगत असतो, कीर्तन करायचं म्हटलं प्रवचन एकट्याला करता येईल, पण कीर्तन म्हटलं तर नो हे हा एकल्याचा खेळ. मनोनी मेळ जमविला लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेव ब्रह्मरस आवडीने. ब्रह्मरसाचं जर सेवन करायचं असतं तर एकट्याला घेता येत नाही. म्हणून कीर्तनासाठी जे आज कीर्तनाची सेवा करण्याकरता, गाण्याकरता, वाजवण्याकरता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मंडळी आहेत महाराज. ज्यांनी गोड सुरुवातीला चाल गायली असे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायन आचार्य, संगीत विशारद, संगीत अलंकार श्री हरिभक्त परायण बळीरामजी महाराज. आणि त्यांना ज्यांनी गोड साथ केली श्री हरिभक्त परायण, संगीत विशारद, संगीत अलंकार अशोकजी महाराज. हे 2 रत्न सज्जन हो, हे आपल्या परिसराचं वैभव आहे. पहिल्या चालीसाठी एकदा टाळी होऊन जाऊ द्या. चाल झाली महाराज, हे का नाही. याला म्हणायचं चाल नाही तर काही 1 मिनिटातच चाल हाणते, म्हणतोच कशाला. गोड महाराज, हे का नाही महाराज, हे का नाही. असं वातावरण पाहिजे. दोन्ही या रत्नांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि सुंदर असे गावातील भजनी मंडळी आहेत. आमचे धोंडेराम महाराज आहेत, मामा आहेत, भाऊ आहेत. सर्व हे आपले गावचे, शेजारच्या गावचे महाराज. कोणत्या गावचे? आपले बाबुल तरेकर बाबा, आमचे सेवाधारी केशव महाराज आणि आमचे सर्व विद्यार्थी मंडळी या ठिकाणी उभे आहेत. प्रसन्न चेहरे आहेत. जेवण वगैरे फुल झाले दिसते. आज सुंदर असा नाथ ब्रह्म वारकरी शिक्षण संस्था श्री हरिभक्त परायण अनंत महाराजांची आहे. विद्यार्थ्यासहित आपल्या सेवेसाठी जेव्हा जेव्हा तुम्ही अनंत महाराजांना फोन कराल तेव्हा तेव्हा अनंत महाराज आपल्या वाघाडीकरांसाठी तत्पर आहेत महाराज. एकदा महाराजांसाठी टाळी होऊन जाईल. कधी फोन लावा अर्ध्या रातचं. महाराजांनी गाडी स्टार्ट केली की वाघाडीमध्ये हजर. गेले बरेच दिवस झालं प्रत्येकाला आपल्या हाताने वाजवतात पकवाजाच्या माध्यमातून. मृदंग विशारद, मृदंग अलंकार अनंत महाराज, त्यांच्या आडनावामध्येच त्यांचा वाजवण्याचा प्रकार आहे. जे ते वाजवतात त्यांच्या आडनावामध्येच आहे. अनंत महाराज नाचन ते सुद्धा उत्कृष्ट मृदंगाचार्य, मृदंग अलंकार आहेत. आणि गोड अशी साऊंड सर्व्हिस आहे. अधून मधून शिट्टी मारते पण गोड आहे. कसं काय होतं, व्होल्टेज पुरत नाही का दादा. पण मी नेहमी सांगत असतो महाराज, माणसाने माणसाची केलेली माती माणसाला 3ऱ्या दिवशी सावडायला मिळते, पण सिस्टम वाल्याने कीर्तनकाराची केलेली माती कुणाच्या बापाला सावडायला मिळत नाही. पण आमची माती होऊ नये म्हणून चांगली नाती जोपासणारे आमचे राम, कोणती साऊंड सर्व्हिसचं नाव काय आपल्या, राम गुरु साऊंड सर्व्हिस, राम पिंपळगावकर, गोड साऊंड सर्व्हिस दादांची आहे.
दादांच्या चरणी विनम्र अभिवादन, सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करून अगदी एका तासामध्ये सेवेला सुरुवात. विठाला विठाला. आजच्या भागामध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपलं आराध्य दैवत असणारे भगवान पंढरीश परमात्म्यासमोर संत संगतीची याचना करतात. सज्जन हो, काही संत आहेत तर श्रीमंत नाहीत, काही श्रीमंत आहेत पण संत नाहीत, काही श्रीमंतही आहेत संतही आहेत पण शांत नाहीत. माझ्या नाथ महाराजांना या तिन्ही पदव्या लागू होतात. संत आहेत, श्रीमंत आहेत आणि अंतकरणामध्ये दयावंत सुद्धा आहेत. नवे नवे माझ्या नाथ महाराजांना साधू संतांनी सर्व संतांचा राजा अशी उपमा दिली महाराज. म्हणून एका ठिकाणी महाराज म्हणतात, सकल संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा. स्वामी एकनाथ माझा. शांत आहेत, श्रीमंत आहेत आणि संत आहेत. या अभंगामध्ये नाथ महाराज संत संगतीची याचना करतात. सज्जन हो, संगत माणसाच्या जीवनामध्ये फार महत्वाची आहे. माणसं घडतात तेही संगतीने आणि माणसं बिघडतात तेही संगतीने. माणसाचं पतन होतं तेही संगतीने होतं आणि माणसाचा उद्धार होतो तेही संगतीने होतो. पतन उद्धार संगाचा महिमा, दीडपदरू टाकून हाणू नका. जरा हिशोबात चालू द्या. माझा आधीच आवाज बसलेला आहे. खऱ्या अर्थाने माझी आज कीर्तन करण्याची सुद्धा इच्छा नव्हती. आवाज पूर्ण बसलेला आहे, फक्त शॉर्ट बट स्वीट. विठाला विठाला. पतन उद्धार संघाचा महिमा, तेजावे आदमा संत सेवी. माणसाचं पतन होतं तेही संगतीने होतं आणि माणसाचा उद्धार होतो तोही संगतीने होतो. माणसाच्या कारण संगत जीवनामध्ये फार महत्वाची आहे. पतन होतं माणसाच्या संगतीने. मनुष्य कुणाच्या संगतीमध्ये आहे हे फार महत्वाचं आहे. कविताजी एका ठिकाणी वर्णन करतात, जो जैसी संगती करे वैसे ही फललीन, कदली सीप भुजंग मुख एक बूंद तीन गुण. आकाशातून पडणारा थेंब गरम ताव्यावर पडल्याच्या नंतर त्याचं अस्तित्व संपत आहे. तोच थेंब जर कमळाच्या पानावर पडला तर मोत्यासारखा चमकतोय आणि तोच थेंब जर शिंपलीमध्ये पडला तर त्याचा मोती तयार होतोय. थेंब तोच आहे. गरम ताव्याबरोबर संगती केली, अस्तित्व संपलं. गरम ताव्यावर संगती केली, अस्तित्व संपलं. कमळाच्या पानावर पडला, मोत्यासारखा संपला.
आणि सिंपली मध्ये पडला, मोती तयार झाला. विठाला विठाला. म्हणून माणूस घडतो तोही संगतीने आणि माणूस बिघडतो तोही संगतीने. आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडा. आम्ही बिघडलो महाराज, रमणी महाराज, आम्ही बिघडलो. आता या वयामध्ये आम्ही धोत्र घालून फिरतो म्हणजे बिघडल्याचेच लक्षण आहेत जवळ जवळ, नाही? आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडा. विढाला जो जैसी संगती करे. संगत जीवनामध्ये फार महत्वाची आहे. अनेक उदाहरण आहे शास्त्रामध्ये. असंग संग दोषेन साधो यांती विक्रयाम दुर्योधन प्रसंगेन भीष्म गोरणे गतः. भीष्माचार्य शर्पंजली पडावं लागलं, काय कारण आहे? इच्छा मरणी असणारे भीष्माचार्य सज्जन हो, पण भीष्माचार्याला शर्पंजली पडावं लागलं का? दुर्योधनाचं अन्न खाल्ल्यामुळे, दृष्टाच्या घरचं अन्न खाल्ल्यामुळे दुर्योधनाला, भीष्माचार्याला शर्पंजली पडावं लागलं. म्हणून अन्न पवित्र खाल्लं पाहिजे. जैसे पिवे पाणी वैसे बोले वाणी, जैसे खावे अन्न वैसे होय मन. पाण्यात बदल झाला, येते लक्षामध्ये? पाण्यात जर बदल झाला तर वाणीत बदल होतो महाराज. म्हणून अन्न पवित्र खाल्लं पाहिजे. अन्न पवित्र खाल्लं तर मन पवित्र होतं. मन पवित्र झालं तर आचार पवित्र होतो. आचार पवित्र झाला की विचार पवित्र होतो आणि विचार पवित्र झालं की जीवन कृतार्थ होतं. विढाला जगामध्ये संगत फार महत्वाची आहे. नाथ महाराज परमात्म्याच्या समोर याचना करतात. नाथ महाराजांचा अधिकार पहा सज्जन हो. नाथ महाराजांचा अधिकार साक्षात पंढरीश परमात्मा माझ्या नाथ महाराजांच्या घरी किती दिवस कामाला होता? पाणी भरण्याकरता किती 4-5 महिने होता का? होय, किती दिवस माहिती पाहिजे आपल्याला. पंढरीश परमात्म्याने नाथ महाराजांच्या घरी 1 नाही 2 नाही तर किती 36 वर्ष कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. हे अनन्य भक्ती भावाने वंदिताचे पाय. अनन्य भक्ती भाव निळा वंदिताचे पाय. स्वामी एकनाथा म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे? एवढे श्रीमंत आहेत माझे नाथ महाराज. नाथ महाराजांचा अधिकार 5 अध्यायाचं एकनाथी भागवत नाथ महाराजांनी पैठणला लिहिलं. पैठणला लिहिल्याच्या नंतर नाथ महाराजांची कीर्ती काशीपर्यंत गेली. काय त्यांनी व्हॉट्सअप वापरलं का? त्यांनी फेसबुक वापरलं नाही महाराज. संतांचं कार्य हे अलौकिक असतं. संतांची कीर्ती ही वाऱ्यासारखी पसरत असते. कशासारखी? वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे कीर्ती मुख त्यांचा नारायण. वाऱ्यासारखी कीर्ती चालत असते. वाऱ्यासारखी साधू संतांची कीर्ती पसरत असते महाराज. के काशीला गेली कीर्ती. काशीपर्यंत कीर्ती पोहोचल्याच्या नंतर त्या ठिकाणी नाथ महाराजांचं एकनाथी भागवत 5 अध्यायचं काशीमध्ये एका भक्ताने वाचलं, पारायण केलं 5 अध्यायचं. त्यातील तिथले लोक, पंडित लोकांनी पाहिलं, कोण आहे हा व्यक्ती? संस्कृत भाषाचं प्राकृत मध्ये करणारा. त्या भक्ताला विचारलं कोण आहे हा? त्या भक्ताने सांगितलं यांना पैठणचे नाथ महाराज आहेत. त्यांचा काय अधिकार संस्कृत भाषा मराठीमध्ये करणं? पंडितांनी, धर्म पंडितांनी त्या ठिकाणी सांगितलं, घ्या बोलवा त्या नाथ महाराजांना. नाथ महाराजांना सज्जन हो काशीमध्ये बोलवण्यात आलं. काशीमध्ये बोलवण्यात आल्याबरोबर नाथ महाराजांचं तोंड देखील पाहायचं नाही. धर्म मार्तंडाने विचार केला. म्हणून नाथ महाराजांच्या त्या धर्म मार्तंडाच्या मध्ये काळा पडदा टाकला. का? नाथ महाराजांचं तोंड पाहायचं नाही. काय अधिकार आहे ह्यांचा?
संस्कृत मधली भाषा श्लोकाचं रूपांतर मराठीमध्ये करण्याचा काय अधिकार आहे? नाथ महाराजांना विचारलं गेलं, महाराज तुमचा अधिकार आहे संस्कृत मधलं श्लोकाचा अन्वय मराठीमध्ये करण्याचा? नाथ महाराज म्हटले, संस्कृत तुमच्या देवाची आहे आणि मराठी काय चोरापासून आणली? संस्कृत वाणी देव बोले, प्राकृत काय चोरापासून आणली? नाथ महाराज बोलतात, मला सांगा आपल्याला इंग्रजीचा स्वाभिमान असला पाहिजे की मराठीचा? आर्ट ऑफ लिव्हिंग इज अ हार्ट. कारण मराठीचा गर्व माणसाला असला पाहिजे. ज्ञानोबराय बोलले ज्ञानेश्वरीमध्ये, माझ्या मराठाची बोलू कौतुके, अमृता ते पै पै जा जिंके, ऐसे अक्षर रसिके मेळविले. मराठीचा स्वाभिमान असला पाहिजे ना. धर्म मार्तंडाने विचार केला, हा जो नाथ महाराजांचा 5 अध्यायचा जो एकनाथी भागवत ग्रंथ आहे, हा उचला आणि गंगेमध्ये टाका. उचलला ग्रंथ धर्म मार्तंडाने आणि गंगेमध्ये फेकून दिला. गंगेमध्ये टाकला बरोबर सज्जन हो, गंगेमधून वज्र चुडोमणीत हात बाहेर आला आणि अलगत नाथ महाराजांचा ग्रंथ वरची वर झेलला. विठाला धर्म मार्तंडाने पाहिलं बरोबर आश्चर्यचकित झाले. धन्य आहेत नाथ महाराज. साक्षात गंगेने त्यांचा ग्रंथ वरचीवर तारला. संतांची आपण तुकोबरायच पाहिलं, गाता वरती तारला महाराज. त्याप्रमाणे नाथ महाराजांचा एकनाथी भागवत 5 अध्यायचं एकनाथी भागवत गंगेने वरचीवर तारलं, वरचीवर झेललं, अलगत बाहेर दिलं. आणि अलगत बाहेर दिल्याच्या नंतर धर्म मार्तंडेने विचार केला, आता नाथ महाराज धन्य आहेत, यांचं उर्वरित एकनाथी भागवत आपल्या ह्या संस्कृत भूमीमध्ये पूर्ण झालं पाहिजे. म्हणून उर्वरित नाथ महाराजांनी राहिलेलं भागवत काशीमध्ये पूर्ण केलं. विठाला विठाला काशीमध्ये पूर्ण केलं नाथ महाराजांनी. आणि काशीमधून नाथ महाराज निघाले. नाथ महाराज काशीमधून निघाल्याच्या नंतर पुढे अंबेजोगाईला आले. अंबेजोगाई माहितीये तुम्हाला? अंबेजोगाई आमच्या जिल्ह्यामध्ये आहे, बीड जिल्ह्यात. त्या ठिकाणी नाथ महाराज आले आणि आल्याच्या नंतर त्या ठिकाणी दासोपंत स्वामी राहत होते. दासोपंत स्वामी मृदंगाचार्य नाही, वेदांत वाचस्पती दासोपंत स्वामी त्या ठिकाणी राहत होते. त्यांची कीर्ती ऐकली नाथ महाराजांनी. या अंबाजोगाई मध्ये दासोपंत नावाचे एक सद्ग्रस्त राहतात, वेदांताचे गाढे अभ्यासक आहेत ते. असं त्यांच्या कानावर नाथ महाराजांनी ऐकल्याबरोबर निघाले महाराज त्यांच्या आश्रमाच्या दिशेने. आणि निघाल्याच्या नंतर दासोपंत स्वामी काही शिष्य मंडळ बाहेर उभा होते. नाथ महाराजांनी विचारलं, या ठिकाणी दासोपंत स्वामी कुठे राहतात? त्यांच्या शिष्याने सांगितलं, तुम्हाला आत जाता येणार नाही, महाराजांची संध्या चालू आहे, महाराजांची देवपूजा चालू आहे, तुम्हाला आतमध्ये जाता येणार नाही. शिष्याने अडवलं. महाराज अडवल्याबरोबर काही शिष्य स्वामीजीकडे गेले आणि सांगितलं, बाहेर कोणतरी सद्ग्रस्त आलेले आहे. आल्याबरोबर ते विचारतात, त्या ठिकाणी दासोपंत स्वामी कुठे राहतात? दासोपंत स्वामींनी सांगितलं, जा त्यांना म्हणा एक रात्रभर थांबा, एकदम तुम्हाला मला भेटता येणार नाही. रात्रभर नाथ महाराजांनी त्यांच्या आश्रमाच्या बाहेर मुक्काम केला. आणि केल्याच्या नंतर एक रात्रभर थांबली. उजळल्याच्या नंतर नाथ महाराजांनी स्नान संध्या केली. आणि दासोपंत स्वामीचं नाव ऐकून असल्यामुळे त्यांच्या मनामध्ये विचार आला की आपल्याला भेटायचं म्हणजे भेटायचं. नाथ महाराज त्या ठिकाणी आले. मध्यंतरी गेल्याच्या नंतर समोरासमोर आले आणि नाथ महाराजांनी दासोपंत स्वामींना नमस्कार केला. नमस्कार केल्याच्या नंतर दासोपंत स्वामीला नाथ महाराज म्हणतात, आपण दासोपंत स्वामी आहात का? हो, मी दासोपंत स्वामी आहे. तुमचं नाव लौकिक, तुमचं जगामध्ये नाव लौकिक आहे आणि तुमचं नाव ऐकून मी इथपर्यंत आलोय.
हो, माझं नाव लौकिक आहे आमचा अहंकारी भाषा होती मला. आमचा अधिकार तुम्हाला काय सांगायचंय. साक्षात दत्तात्रय भगवान आमच्या घरी आमच्या इथं कामाला असतात. दासोपंत स्वामीचा अहंकारी भाषा, माणसाचा अहंकार एवढा अवघड आहे महाराज. ज्ञानोबा बोलले ज्ञानेश्वरीमध्ये, नवल अहंकाराची गाठी, विशेष न लगे अज्ञानाची पाठी, सज्ञानाशी झोबे कंठी, नाना संकटी नाचवी. अधिकार माणसाच्या अंतकरणामध्ये जर अहंकार असेल, दुसऱ्याविषयी जर मत्सर असेल, तर माणसाला मत्सर कधी झोप येऊ देत नाही. एक मच्छर आदमी का जीना हराम कर देता है. एक मच्छर जर अंतकरणामध्ये जर मत्सरच असेल तर माणसाला झोप येऊ देतो. एकदम तो मत्सर माणसाला दुःख देतो. लाभे विन जीवा दुःख देतो, लाभे विन जीवा. दुसऱ्याविषयी जर द्वेष करणारे असतील, आता बऱ्याच ठिकाणी द्वेषाची पद्धत भरपूर वाढली महाराज. एकामेकाविषयी द्वेष करणे, एकामेकाविषयी मनामध्ये मत्सर धरणे, ही परंपरा आता या ठिकाणी पण आपल्यामध्ये पण बऱ्याच ठिकाणी आलेली आहे. हा भाऊ आपल्या इथं चालत नाही, तो भाऊ इकडे चालत नाही, हे तिकडे चालत नाही, त्यांनी आपलं नाव घेतलं नाही. हा परिणाम बऱ्याच ठिकाणी आता परमार्थामध्ये पण आलाय. एकामेकाविषयी मत्सर करणं, एकामेकाविषयी द्वेष करणं. आपण जर एकामेकाविषयी जर द्वेष करत राहिलो तर आपल्यापासून लोकांनी काय घ्यायचं. विढाला अहंकार माणसाला नडतो महाराज. अहंकार जर मनामध्ये असेल तर माणसाला दुःख भोगावं लागतं. ऐका कसं भोगावं लागतं, एका दृष्टांताने तुम्हाला सांगतो. अहंकार माणसाला कसा त्रास देतो. एक व्यक्ती अमेरिकेला शिकण्याकरता गेला होता. कुठं? आपल्या गावातलं कुणी आहे का अमेरिकेला? असेल तर सांगा, नाही तर डायरेक्ट देश बदलायला. हा म्हणजे आम्हाला काय देश बदलायला टाइम लागत नाही. अमेरिकेला 10 वर्ष शिक्षण घेतलं आणि 10 वर्षाच्या नंतर तो व्यक्ती लगेच गावामध्ये आला. आल्याबरोबर अहंकारी भाषा, मला काहीतरी विचारा. मी अमेरिकेमध्ये 10 वर्ष शिक्षण घेतलंय, मला तुम्ही काहीतरी विचारा. एवढे माणसं बेजार करून सोडले त्या माणसाने. माणसं बेजार केले आणि गावामध्ये मग काही दिवसांनी मीटिंग भरली. मीटिंग भरल्याच्या नंतर काही 4-2 प्रतिष्ठित मंडळी समोर आले, एकामेकाशी बोलले, संवाद केला आणि एक जण म्हणू लागला, कुणाला काही बोलायचं असेल तर समोर या. तेवढ्यात हा अमेरिकेमध्ये 10 वर्ष शिक्षण घेतलेला माणूस समोर गेला आणि समोर गेल्याच्या नंतर समोर गेला आणि काय बोलायचं तर बोलला. अमेरिकेमध्ये शिकला होता म्हणलं थोडं इंग्लिश मध्ये बोलला. इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स, असं इंग्लिश मध्ये बोलला. मला एवढंच पाठ आहे, पुढचं पाठ नाही. इंग्लिश मध्ये बोलला आणि बोलल्याच्या नंतर म्हणू लागला, जाता जाता कुणाला काय विचारायचंय ते विचारा, 10 वर्ष अमेरिकेमध्ये शिकलोय असं म्हटल्याच्या नंतर एकदम शेवटला बसलेला व्यक्ती पुढे आला आणि आल्याच्या नंतर तो म्हणू लागला, हात वर केला, म्हटला तुलाही विचारायचंय का? हो विचार. आला समोर. आल्याबरोबर त्याला विचारायला चालू केलं. सांग म्हणे. गुळगुळ 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 भत ब्या, हे कुठं घडले सांग. काय म्हणला? आता तो म्हणला, एवढे 10 वर्ष मी ग्रंथ चालले, कोणत्याच ग्रंथामध्ये आणखीन माझ्या वाचण्यात गेलं नाही. म्हणला हे टप गुळगुळ. डबल सांग म्हणला. काय तर ते म्हणला डबल ऐक, डबल ऐक म्हणला. सांग सांग म्हणे. काय काय काय? ते म्हणला टप गुळगुळ 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 भत ब्या, हे कुठं घडले सांग म्हणे. लगेच मराठ असा तर पाहिजे आग मस्तकाला गेली. मला 10 वर्ष अभ्यास केलाय
आणि हे कुठंच नाही सापडलं. म्हणलं सांग लवकर सांग. वेळ नाही माझ्याकडे तुला विचारायला पुन्हा. त्याचा झाला ना महाराज अपमान. माणसाला मान माणूस 100 वेळेस सहन करेन, पण एक वेळेस झालेला अपमान माणसाला सहन होत नाही भाऊ. नाही महाराज अपमान झाला त्याचा. ते म्हणला मला काय माहित नाही गडे, पण तू सांग. म्हणला मग बेजार कशाला केलंस? मला विचारा, काय विचारायचं ते विचारा, काय विचारायचंय ते विचारा. ऐक म्हणे, आमच्या घराच्या पाठीमागं कवटीचं झाड आहे. कशाचं? तो म्हणला कवटीचं असू नाही तर गांजाचं असू, पण मला ते टप गुळगुळ काय ते सांग. ऐक म्हणे, आमच्या घराच्या मागं कवटीचं झाड आहे. संध्याकाळी 12 वाजता कवट पत्रावर पडलं टप, आणि पत्राच्या नळीने ते खाली खाली आलं गुळगुळ 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 गुळ. आणि पत्राच्या समोर शेळी बांधलेली होती. शेळीच्या पाठीत पडलं भक, आणि शेळीने केलं ब्या. हे आमच्या घरी घडले. विढाला अहंकार माणसाला त्रास देतो, तशी दासोपंत स्वामीची अहंकारी भाषा. हो, माझं नाव लौकिक आहे, दत्तात्रय भगवान माझ्या बरोबर काम करतात. हो, तुमचं नाव लौकिक आहे म्हणूनच मी आलोय. पण ऐका, आता मी चालतो, पण कधी जर तुम्ही पैठणला आले तर नक्कीच आमच्या आश्रमामध्ये या. संत भाषा. आणि दासोपंत स्वामी काही दिवस निघून गेले, आणि निघून गेल्याच्या नंतर दासोपंत स्वामी पैठणच्या दिशेने आले. पैठणमध्ये आले, आणि आल्याच्या नंतर पैठणच्या प्रतिष्ठित मंडळीला विचारलं, या ठिकाणी एकनाथ महाराज कुठे राहतात? असं म्हटल्याच्या नंतर काही पैठणतील मंडळी काही महाराज तापली. ओ, एकनाथ कुणाला म्हणताय? संत श्रेष्ठ एकनाथ महाराज. पैठण मध्ये नाथ महाराजांचा त्या काळातही दरारा होता, आणि आजही दरारा आहे. विठाला विठाला. पैठणच्या मंडळीने सांगितलं, संत श्रेष्ठ नाथ महाराज हो कुठे राहतात? काही नाही म्हणे, नाथ महाराजांचं ज्ञानेश्वरीवर प्रवचन चालू आहे, जा तुम्ही आतमध्ये. आतमध्ये दासोपंत स्वामी निघाले. निघाल्याबरोबर चोपदाराने आडवी काठी केली. आडवी काठी केल्याबरोबर राग आला दासोपंत स्वामीला. कोण हे चोपदार? येऊ नाही बर, आमचे ओळखीचे दासोपंत स्वामी तिथे म्हणले, कोण हे चोपदार? मला अडवतोय. कोण होता चोपदार? हा, दत्त चोपदारे करी तसे, दत्त चोपदारे करी चोपदारी करी तसे. दत्तात्रय भगवान चोपदार होते नाथ महाराजांच्या दारामध्ये. दत्तात्रय भगवंताने चोपदारकी करत होते महाराज. नाथ महाराजांचा एवढा अधिकार, एवढे श्रीमंत नाथ महाराज होते. विढाला विढाला. आणि नाथ महाराजांनी ठरवलं की आता आपल्याला पंढरीश परमात्म्याकडे जायचंय. आणि नाथ महाराज निघाले महाराज पंढरपूरमध्ये. पंढरपुरामध्ये गेल्याच्या नंतर पंढरीश परमात्म्याकडे पाहिल्या बरोबर नुसते पाहतच राहिले. श्रीमद शंकराचार्य वर्णन करतात महाराज. शरचंद्र बिंबा ननम चारुहास लसत कुंडलात गंडस्थलांगम जपाराग बिंबा ननम चारुहासम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम महायोग पीठे तटे भीमरत्नो वरम पुंडरीकाय धातु मुनींद्रैः
समागत्य तिष्ठो तमानंदकंदो परब्रह्मलिंगो भजे पांडुरंगो. परमात्म्याकडे पाहिल्या बरोबर वेद लावणारी मूर्ती महाराज परमात्मा. पाहिले या वेद लावी, 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 पाहिले या वेद वेद लावी. पाहिल्या बरोबर वेद लावणारी मूर्ती आहे. परमात्म्याकडे पाहिल्या बरोबर परमात्म्याने सुद्धा नाथ महाराजाकडे पाहिलं आणि पाहिल्या बरोबर परमात्म्याने विचारलं, महाराज आपण कोण आहात? तेव्हा नाथ महाराजांनी आपला स्वतःचा परिचय करून दिला. तो अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये आय का जनार्दनाचा एका, जनार्दनाचा एका, करुणावतारी, करुणावतारी, एक शेवटच्या चरणामध्ये नाथ महाराज वर्णन करता, जनार्दनाचा एका. कोण आहेत तुम्ही विचारल्या बरोबर नाथ महाराजांनी आपला स्वतःचा परिचय करून दिला. जनार्दनाचा एका करुणावचनी. आपण जर कधी काळ पंढरी पांडुरंगाकडे गेलो तर आपण म्हणायचं नाही मी सरपंच आहे, मी ग्रामपंचायतचा सदस्य आहे. ही ओळख देवाला मान्य नाही. आपण जर पंढरपूरला गेलो तर म्हणायचं मी बाळू मामाचा सेवक आहे, बाळू मामा कोण, मी तुमच्याकडे आलेलो आहे. अशी ओळख देवाला मान्य आहे. परमात्म्याने विचारलं कोण? जनार्दनाचा एका
करुणावचनी, करुण वचनाने, मधुर वचनाने नाथ महाराज बोलतात. करी विनवणी पायापास, करुण वचनाने बोलतात, मधुर स्वरामध्ये. मनुष्याने बोलत असताना कसं बोललं पाहिजे? साच आणि मवाळ, मितुली आणि रसाळ, गोड बोललं पाहिजे. पण काही काही एवढे खरड बोलतात महाराज. एखाद्या गाढवाला जर बोललं तर नक्की गाढवाला ताप येते. एवढे माणसं बोलतात. नुसतं आम्ही गावाच्या बाहेर पडावा, आज कुठे खेळ, कीर्तनाला खेळ म्हणते. आमच्या गावाकडलं सांगते, आमच्या गावातून आम्ही बाहेर पडले असे लोक म्हणतात. एवढे कठोर बोलतात. काही काही बोलत असताना एकदम कठोर. एका गावामधून फोन आला कीर्तनासाठी. आता फोन आम्हाला कुठले येणार, ऐकत आली रिकामी येतंय का आमच्या गावाला, ह्याच्यासाठी फोन आला. आल्याबरोबर माणसं बोलतात कसे बघा, तोंडाव एक बोलतात आणि माग एक बोलतात. 4-2 जण बसले, तुम्ही जसे बसताय ना, मीटिंग घेताय तारखी घेण्यासाठी. 4-2 जण बसले आणि बसल्याच्या नंतर फोन केला. हॅलो कोण? मी म्हटलं संतोष महाराज. बर 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 बर, तुम्हालाच लावायचा होता. म्हणलं बोला. काही नाही म्हणे, तुमची तारीख पाहिजे. म्हटलं सुरुवात? काही नाही म्हणे, सुरुवात आणि शेवट या तारखेला आहे. कितीला सुरुवात आणि शेवट कितीला? काही नाही म्हटलं, 9ला सुरुवात ना 16ला शेवट आहे. इथलं नाही बरं का, तिकडलं सांगते. ठीक आहे, तुमची तारीख पाहिजे, सांगा तुम्हाला कितवा दिवस तुमचा घालायचा आहे. म्हटलं मला अगोदर डायरी बघू द्या, नंतर माझा दिवस घाला. असं म्हटलं. डायरी पाहिली, पण योगाने एकही तारीख शिल्लक नव्हती. योग नव्हती महाराज. पण नसताना त्यांना म्हटलं ऐका, माफ करा, एकही तारीख तुम्हाला भेटणार नाही. नाही नाही महाराज, तुमचं आमच्या गावावर, आमच्या गावाचं एवढं प्रेम आहे तुमच्यावर की आम्हाला तुम्ही आले तरच सप्ताह करायचा आहे. म्हटलं अहो, ज्यांनी दिली त्यांचं थोडं तरी असेल ना, ते आम्हाला बाकी काही माहित नाही. तुमची तारीख आम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजेच. म्हटलं माफ करा, तारीख काही रिकामी नाही. आणि मी काय असं नाही की तुम्ही जर मला वाढवून दिले म्हणजे मी तिकड कॅन्सल करणारा माणूस नाही म्हणजे असं म्हटलं. पण 4-2 जण मीटिंग मध्ये बसतात आणि मोबाईल चालूच असतो, आहे का नाही कडे भाऊ? मोबाईल चालू असतो, साईडला ठेवला जातो. आणि ठेवल्याच्या नंतर मग शेजारचे 4-2 म्हणतात, काय म्हणलं रे महाराज? मग हे म्हणतात, नाही म्हणलं बुवा. नाही, अरे ला दुसऱ्याला, त्याचा बाप दुसरा. असे बोलतात परत माग, विढाला विढाला. माणसाने बोलत असताना कसं बोललं पाहिजे? असं बोललं पाहिजे की आपण बोलल्याच्या नंतर भगवान परमात्मा संतुष्ट झाला पाहिजे. बोलो ऐसा बोले जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले. जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले. असं माणसाने बोललं पाहिजे. बोलो ऐसा बोले जेने बोले विठ्ठल डोले. एवढं माणसाने गोड बोललं पाहिजे. म्हणून नाथ महाराज म्हणतात, जनार्दनाचा एका करुणावचनी, करुण स्वराने बोलतात, करी विनवणी पायापासी. परमात्म्याने विचारलं, तुम्ही एवढं मधुर बोलताय, एवढं गोड बोलताय. कारण बोलण्यामध्ये प्रकार असतो. काहीतरी हित साधायचं असतं म्हणून माणसं गोड बोलतात. एवढं गोड बोलताय तुम्ही, तुम्हाला काय माझ्याकडून काही अपेक्षा आहे का? सांगा नाथ महाराज, माझ्याकडून तुम्हाला काही अपेक्षा आहे? तुमच्या संसारासाठी काही गोष्टी लागणाऱ्या तुमच्या माझ्याकडून तुम्हाला पाहिजे, मागायच्या आहेत का? माझ्याकडनं पाहिजे असेल तर सांगा, तसं मी
तेव्हा नाथ महाराज म्हणतात मला संसाराकरता काहीच नको, अभंग होतो तिसरं. संसार मदन काय झालं? काय झालं? काय झालं? अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये नाथ महाराज वर्णन करतात संसार मदन करणे सर्वथा परमार्थ पुरता हा चिरी. संसार नको. तुम्ही आम्ही काय म्हटलं असतो, परमात्म्याकडे आपण संसाराच्या गोष्टी करतो. पण साधू संतांचं बघा सज्जन हो, संसार मदन करणे सर्वथा. फक्त पाहिजे असेल तर परमार्थ पुरता हा चिरी. कारण साधू संतांना माहित होत संसार हा कसा आहे. काही ठिकाणी संसाराला काळ म्हटलेला आहे. सर्प हा विखार पांढरा. फलकट तो संसार हे सार भगवंत, हे सार भगवंत, हे चला शेवटला का होईना पण पेटायला लागले. विढाला विढाला संसार कसा आहे. फलकट तो संसार येते सार भगवंत. फलकट म्हणजे काय माहिती. तुमचे खळे झालेत का खळे. खळे कुणाकुणाचे झालेत. तुम्हाला काही मागत नाही मी. एखाद्याला 2-4 गोणे हरभऱ्याचं झालंय का सोयाबीनचं. हरभऱ्याचं खळं झालंय. किती झालंय हरभरे. भरपूर झालंय. प्रत्येकाचे खळे झालेत. बरोबर आहे. मला सांगा खळं झाल्याच्या नंतर ते साईडला काय पळतो. भुसकट. भुसकट म्हणतात तुमच्याकडे. म्हणजे तुमच्याकडे आणि आमच्याकडे जवळजवळ सारखंच. आपली भाषा एकच आहे महाराज. मला वाटलं थोडंफार बदल असेल. त्या नांदेड साईडला गेलो अनंत महाराज कीर्तनाला एकदा. नांदेड साईडला गेल्याच्या नंतर माझ्याकडे पाहिलं. तिथले लोक म्हणले आल्या का महाराज. काय म्हटले आल्या का महाराज. मी त्यांना काहीच बोललो नाही. मला आता आपल्या गडबडीत कथा करायची कीर्तनाला निघायच्या गडबडीमध्ये साडी धोत्राच्या ऐवजी साडी घातली काय हो मी. आल्या का म्हटल्याच्या नंतर माणूस प्रश्नात पडतो. भाषामध्ये बदल आहे. काय म्हटले भुसकट. भुसकट तसे महाराज संसार भुसकटाप्रमाणे. आपण खरं केल्याच्या नंतर जे भुसकट बाजूला पडतं ना तसा संसार आहे. पण येत सार भगवंत. फक्त सार काय असेल तर भगवंत महाराज. कारण साधू संतांना माहित होत संसारामध्ये किती पळा. रात्रीचा बोला. रात्रीचा दिवस. दिवसाची हाडाचे रक्ताचं काय कष्ट करताय संसारासाठी. सगळं पाठवते तुम्हाला. तरी सुद्धा सुख आहे का. हा अहो संसारामध्ये पळून 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 संत महात्मे म्हणतात माणसाचे जन्मचे जन्म गेले. आज
हे केल्याच्या नंतर सुख मिळेल, ते केल्याच्या नंतर सुख मिळेल, पण कुणाला सुख मिळालंय का? सर्व सुखाची आशा जन्म गेला, सगळ्यांना मुक्ती येते नाही. जन्माचे जन्म जातात, पण सुख कधी सुख केल्याने सुख मिळत नाही. सुख मिळतो पण उग किंचित यत किंचित. अहो रात्रंदिवस आपण पळतो, स्वप्नात देखील सुखाचा विचार करायचा नाही. सुखाचा विचार नाही कसं आहे संसार. एवढं दुःख असून किती आनंदात प्रमाण म्हणताय मामा तुम्ही. आणि संसार म्हटले दुःख बंद होईल आणि प्रमाण तर आहे की नाही. एक जोश असतो महाराज. संसार कसा आहे, दुःख आहे, दुःख रूप आहे. दुःखात शाश्वत आले. गीताकार गीतेमध्ये वर्णन केले. तुम्ही जर केले कधी औषध आणण्याकरता गेले, सोयाबीन फवारायला, हरभरा फवारायला, तर दुःखाचं नाव काय असतं? औषध आले, ग्रंथ आले. त्याप्रमाणे गीतेमध्ये वर्णन केले, दुःख तर शाश्वत आले. विठाला म्हणतात संसारामध्ये सुख नाहीये. संसारामध्ये नेहमी पती पत्नीच्या कटकटी असतात. म्हणून मला संसार नको, परमार्थ पुरता हाची देई. परमार्थ फक्त माझ्या जीवनामध्ये मला परमार्थ घडला पाहिजे. परमार्थ पुढता हाची देई. मग पांडुरंग परमात्म्याने विचार केला, महाराज परमार्थ दे, तुम्हाला तुमच्या हातून परमार्थ घडला पाहिजे. पण नेमकं परमार्थामध्ये तुम्हाला नेमकं कुणाच्या संगतीमध्ये जायचंय, त्याचं वर्णन नाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात करतात. संत संग रे, संग रे,
महाराज वर्णन करतात, संत संग दे, संत संग दे, काही नको देवा, दुसरं काही नको मला, फक्त द्यायचं असेल तर फक्त संताचा संग दे. अनेक प्रवाही घालू नको, दुसऱ्या कुणाच्या संगतीमध्ये नको देवा, फक्त मला घडला पाहिजे माझ्या जीवनामध्ये तो म्हणजे संताचा संग. संताच्या संगतीमध्ये जर हा जीव गेल्याच्या नंतर मला सर्व सुखाची प्राप्ती होत असते. एवढं सुख आहे संत संगतीमध्ये. संत संगतीचे काय सांगू सुख, किती सुख आहे, काय सांगायचंय तुम्हाला, आपण पारिके नाही किती, एवढं सुख आहे संताच्या संगतीमध्ये. आता मला सांगा, आपण गेले 4 दिवस झालं आपण संतांच्या संगतीमध्ये आहोत. कोणाच्या संगतीमध्ये आहोत आपण? संतांच्या. श्री संत सद्गुरू बाळूमामाच्या 4 दिवस झालं आपण तसं वर्षभर संतांच्या संगतीमध्येच आहोत. पण वर्षभर ज्याला जसा वेळ भेटते तसं इकडे येते, बरोबर आहे का नाही? पण हे वर्षातून 8 दिवस प्रत्येक व्यक्ती मामाच्या संगतीमध्ये आहे. कुणी जेऊस तर का होईना, कुणी अनेक प्रकारचं कार्य करता इकडे, पण संतांच्या संगतीमध्ये फार महत्व आहे. संतांच्या संगतीमध्ये आल्याच्या नंतर मामाच्या चरणावर एकच विनंती करायची, तुझ्या चरणासी देवा ठेवून या माथा, शरण मी आलो घ्यावा पदरात आता. तुझ माय बाप तू आमुचा आधार, तुझ्यामुळे झाला सुखी सोन्याचा संसार, सोन्याचा संसार. बाळू मामाच चांग भल भुलव तुळुनी भंडार. तुझ्या चरणासी देवा घडावी ही सेवा, तुझ्या नामाचा कधी विसरू न व्हावा. तुझ माय बाप तू आमुचा आधार, तुझ्यामुळे झाला सुखी सोन्याचा संसार, सोन्याचा संसार. बाळू मामाच चांग भल बोला उधळून भंडार. मामाच्या चरणाजवळ या आणि मामाच्या चरणाची अपेक्षा करा, मामाच्या संगतीची अपेक्षा करा. आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. महाराज विठाला विठाला. मामा हे सर्वसाधारण नाहीत. आपण गेले 4 दिवस झालं पाहतात मामाचा चमत्कार काय आहे. पण काही कथेला असतात तर काही कथेला नसतात, पण बऱ्यापैकी कीर्तनला असतात. मामा कोण आहेत? ऐका, मामा साक्षात रुद्राचा अवतार आहे, महादेवाचा अवतार म्हणजे श्री संत सद्गुरू बाळू मामा आहे. पाहिला आपण आज प्रसंग पाहिला, मामाची परीक्षा घेण्याकरता काही भक्त मंडळीने ठरवलं आणि मग त्यांच्या लक्षात आलं, नाही, श्री संत सद्गुरू बाळू मामा आणि काशीच्या विश्वेश्वर हे एकच आहेत. बाळू मामा वैधव वैधव वैधव, त्याने मेंढ्या केल्या पैदव पैद. रुद्राचा अवतार थोर राहतो आदमापुरा, उधळणी भंडारा, ज्ञान गंग्याची अमृत धारा. रेशमी फेटा रेशमी फेटा मस्तकी, त्याला सोन्याची किनार. तिचे रूप मनोहर, त्याच्या नजरेत तलवार. बाळू मामा वैदेव वैदेव वैदेव, त्याने पिढ्या केल्या वैदेव वैदेव वैदेव. Did I get up?
ढोल वाजते आवाजाचे बिना गाजते कांदे ढोल वाजते आवाजाचे बिना गाजते हे आत्मापुरात मामाच्या दारात रक्तहनात येतो आत्मापुरात मामाच्या दारात रक्तहनात येतो कांदे ढोल वाजते आवाजाचे बिना गाजते कांदे ढोल वाजते आवाजाचे बिना गाजते गुलाबी गुलाबी मामाचा फेटा गुलाबी गुलाबी मामाचा फेटा हे आत्म्याची घुगरुपाची हंडी घुगरुपाची धनगर फेटा जय हो हनुमानच्या नमने हनुमानच्या नमने थाळी थाळी जय हो क्या बात है बाबा प्रिया थाळी वाजव आम्हाला भजन करायचंय जय हो क्या बात है बाबा जय हो गुलाबी गुलाबी मामाचा फेटा गुलाबी मामाचा फेटा गुलाबी गुलाबी मामाचा फेटा गुलाबी गुलाबी मामाचा फेटा जय हो मामा बाळू मामा वैरी देव वैरी देव वैरी जान दे जा तेरा वैरी देव वैरी देव वैरी बाळू मामा वैरी देव वैरी महादेवाचा अवतार मामा आहे साक्षात कसलीही तुमच्या जीवनामध्ये इच्छा असू द्या महाराज माझ्या मामासमोर जा आणि ती इच्छा प्रकट करा मामा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही एक कर्जबाजारी ग्रस्त 1000 रुपये कर्ज होतं त्या भक्ताच्यावर 1000 रुपयाचं कर्ज होतं आणि मामाच्या समोर गेला मामा आता तुम्हीच माझा देव हायसा मामा एका सावकाराने मला फार त्रास दिलाय मामाने सांगितलं अरे भक्ता अरे कशा पायी एवढा अट्टहास करतोस अरे मी आहे ना व असं म्हटल्या बरोबर महाराज भक्ताने दुःख मांडल्या बरोबर मामाने हातामधली काठी घेतली धरणी मातेच्या ठिकाणी 3 वेळा काठी अशी खाली आपटली खाली आपटून गोल रिंगण केलं आणि अलगत पैशाचं गाठोडं वर आलं पैशाचं गाठोडं वर आलं आणि आल्याबरोबर मामाने सांगितलं घे तुला जेवढे लागते तेवढे घे खरं सांगा तुमच्या त्यांच्या जागे आपण असतो तर खऱ्या अर्थाने किती घेतले असते गटोडून घेऊन घराला गेलो असतो तो भक्त इमानदार होता आपल्यासारखा नव्हता त्याने फक्त मोजून 1000 रुपये घेतले किती 1000 रुपये घेतले म्हणला मामा माझं काम झालं अरे घे आपली आई आपल्यावर प्रसन्न झाली घे काय घ्यायचे तर असं म्हटल्याच्या नंतर 1000 रुपये घेतले मामा मामा तुम्ही माझ्यावर फार उपकार केले मामा काही नाही मामा माझं काम झालं आता पुन्हा लगेच मामाने पुन्हा धरणी मातेला 3 वेळा इशारा केला 3 वेळा इशारा केल्याच्या नंतर ते पैशाचं गाठोड अदृश्य झालं का तर मामाच्या समोर दुःख घेऊन गेला होता हा भक्त अंतकरणामध्ये फक्त मामाच्या विषयी तुम्ही कसलंही दुःख मामा समोर माना त्या दुःखाचं सुख करण्याची ताकद माझ्या मामामध्ये आहे विढाला विढाला म्हणून तुम्ही मामाच्या संगतीमध्ये जा दुसरं काही नका सज्जन हो संताची संगत फार महत्वाची आहे जीवनामध्ये अन्य संगतीमध्ये माणसाचं पतन होतं पण सत्संगतीमध्ये माणसाचा उद्धार होतो संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी
आगा से तो ये हंस करेगा, उठ जाए बिद की जागरे, तेरी आरती बदलेगी. काही लागत नाही. संताच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर माणसाचा उद्धार होतो महाराज. म्हणून संत संगती, संत संगती, संताची संगत. किती वेळ माणसाच्या जीवनामध्ये जर संताची संगत घडली, संताची संगत घडल्याच्या नंतर माणसाचा उद्धार होतो. आणि माणसाची माणसं परमात्म्यापर्यंत जर जायचं असेल, आम्हाला जर पंढरपूरच्या परमात्म्यापर्यंत जायचं असेल तर अगोदर संताची संगत करणं फार गरजेचं आहे. आपण जर संताच्या संगतीमध्ये गेलो, संताची संगत जर आपण स्वीकारली तरच आपल्याला देवापर्यंत जाता येते. अन्यथा देवापर्यंत जाता येत नाही. अगोदर संताचे पाय धरावे लागते. हरी प्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. संताशिवाय प्राप्ती नाही, संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देते ग्वाही. म्हणून संत संग जीवनामध्ये फार महत्वाचा आहे. विठाला विठाला संतांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर अकळाबा श्रीपती हे अकळाबा श्रीपती बळच चाललंय. बळच कसं चाललंय? हा, बळच चाललंय, बळच. पण आता उभा राहून आहोत तू आता वसना म्हणून तसा वरपायच चालले. वरपत शेतकऱ्यांनो आहोत कसं चालले आज? वरपत वसनच निघाणे होतात. विढाला विढाला समयाशी सादर व्हावी, देव ठेवील तैसे राहावे. संताची संगती जीवनामध्ये फार महत्वाची आहे. तसं बाळू मामाची कृपा आहे म्हणून चाललंय सर्व. विढाला विढाला संताची संगत मनुष्याच्या जीवनामध्ये फार महत्वाची आहे. परमात्म्यापर्यंत जर आपल्याला जायचं असेल, अकळावा श्रीपती येणे पंती, संताशिवाय देवापर्यंत जाता येत नाही. म्हणून महाराज साधू संत अनेक प्रकारचे संत संगतीची याचना करतात. म्हणून नाथ महाराज परमात्म्याच्या समोर उभा आहेत. परमात्मा विचारतात, महाराज तुम्हाला तुम्हाला संत संग पाहिजे, पण किती वेळाचा? महाराज नाथ महाराज म्हणतात, देवा मला जास्त नको संत संग, फक्त किती वेळ पाहिजे? त्या अभंगाच्या प्रथम चरणात अर्धक्षण घडता